15 वर्ष कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, दिलीपराव त्यात होते. त्यांनी सांगितलं काय मिळालं तुमच्या या कनानगरला, काय मिळालं तुमच्या या नेत्याला, इथनं निवडून तुम्ही दिलं, परंतु काँग्रेसनं ना त्यांना कधी निधी दिला ना विकासाचं कुठलं पद दिलं. आणि अशा पद्धतीनं 15 वर्ष काँग्रेसमध्ये होता. तर काल त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हणतात की आम्ही शहरामध्ये दवाखाने बांधणार, आम्ही उद्यानं बनवणार, आम्ही क्रीडांगण बनवणार, आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम बनवणार, आम्ही महिलांसाठी शौचालय बनवणार. अरे मी म्हणलं बाबा 15 वर्ष कोणी अडवलं होतं का तुम्हाला हे करायला? 15 वर्षात तुम्ही एक टॉयलेट बांधलं नाही आणि आता तुम्ही म्हणताय की आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या, आम्ही ही कामं करतो. तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की हे काँग्रेस फसवा आहे. अनेक वेळा सत्ता त्यांना मिळाल्या, परंतु जनहिताची लोकहिताची कामं त्यांच्याकडून कधीच झाली नाहीत.